आपला जावाचा किती किती जुनं आहे बघा. फारच पाणी आहे का हे. त्याच्या आत धरा भाऊ. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही आलेलो आहेत नाशिकमध्ये, म्हणजे आता आहेत ना आम्ही पांडवलेनीमध्ये आलेलो आहेत. ही गाडीमध्ये आलो आहेत, म्हणजे ना पूर्ण फॅमिली आलो आहेत आम्ही. बाकीचे आमचे ना पुढे गेलेले आहेत आणि आम्ही इथून व्हिडिओ स्टार्ट करत आहोत. म्हणजे ना कालपासून आलेलो आहेत आम्ही नाशिकमध्ये, पण कसं झालं ना कालपासून आम्हाला आहे ना टाईमच नाही मिळाला सर्व. म्हणजे गाडीत प्रवास करून आहे ना सुरत, परत धुळे गेलो, धुळ्याहून नाशिक आलो. तर इतका मोठा प्रवास झाला ना, याच्यामुळे सर्व थकून गेलेले होते. यासाठी काही शूटच करता आलं नाही, कारण उशिरा पण पोचलो होतो आम्ही रात्री. म्हणजे ना आम्ही ना सकाळी तिथून 8 वाजेला निघालो होतो, तर इथं येता आम्हाला आहे ना 11 वाजून गेले होते रात्रीचे. यासाठी नंतर काही शूटच केलं नाही. आणि हळदीचं आणि लग्नाचं ते पण शूट करणार होतो, पण लग्नाचं पण शूट केलं नाही. आता लग्न वगैरे आवरूनच आम्ही इकडे आलो जेवण वगैरे करून. कारण माझ्या आयुषने ना लग्नात इतकं जास्त परेशान केलं ना, लग्न पण मला पाहू दिलं नाही. त्याला एक रूममध्ये घेऊन गेले, तिथं झोपवलं त्याला. शांत खूपच परेशान करत होता तो. सारखं इकडे पळ तिकडे पळ, इकडे पळ तिकडे पळ असं चालू होतं त्याचं. चला आता तुम्हाला पांडवलेनी दाखवते मी. आणि मी पण म्हणजे फर्स्ट टाईम आलेले आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. चला तर आजचा ब्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा. चला आपण पुढे जाऊया. म्हणजे सर्व आमची फॅमिली पुढे गेलेली आहे. बंद करू. चला, माझ्या आयुष पण पुढे गेला आहे. चला तुम्हाला पुढचं दाखवते मी कसं आहे कसं नाही. चला, माझ्या आयुष आरवी स्वरांशी ना पुढे गेलेले आहेत ते आमची फॅमिली सोबत. आता आम्ही मागे चालत आहेत. इथं बघा किती छान छान खाऊचे स्टॉल लागलेले आहेत. वरती जायचंय का. किती छान व्ह्यू आहे बघा, पाहू शकता तुम्ही, है ना. तुम्ही येऊन गेलेत ना पहिले. म्हणजे ना मागे पण आम्हाला यायचं होतं. आम्ही शिर्डीला गेलो होतो ना तेव्हा, पण कसं उशिरून गेला होता ना, आम्हाला संध्याकाळून गेले होते, 7 वाजून गेलेले होते. यासाठी ना हे बंद होऊन गेलं. म्हटलं नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्ही येऊ म्हटलं. मग आता लग्न वगैरे आपटलं, चला म्हटलं थोडंसं फिरून येऊ, त्यानंतरच सुरत जाऊ. चला आता पुढे जाऊ आपण. चला, मुलं पण गेलेत पुढं. किती वरती आहे अजून, फार चला, एकदम छान व्ह्यू आहे. हा ना, संध्याकाळी बंद होऊन जाता ना. 6 वाजता बंद. हा ना, दिवसभर चालू असतं. सकाळी 3 वाजेपासून चालू. हा, चला ना. हे बघा थकून गेले थोडंसं चालून, खूप वरती चढायचं. थकून गेले. चला, तर बघा आयुष कसं कॉटन कॅन्डी खातोय ना. हळूहळू चालत येत होतं. माझ्या आयुष्यात परत माघारी येत होता, म्हणजे परत खाली उतरत होता. पुरा दम भरला बघा मला चढून चढून. अजून तर फार चढायचं आहे. आयुष थांब, हात पकड. बघा कसा कॉटन कॅन्डी खातोय तो. काय खातोय. कॉटन कॅन्डी कोणी घेऊन दिली. मम्मीने, यश दादाने घेऊन दिली. अरे वा, नाही खाऊ द्या. चल मग, चल चल दादा. हा, मी पण येते ना. त्याला वाटलं की मम्मी तिकडेच राहून गेली, यासाठी तर परत येत होता माझ्या मागे. चल दादा, खाली हात गंदे नको करू. इकडे बघा किती छान व्ह्यू वाटतोय. म्हणजे आपण आहे ना वरती चढून आलोत ना, असं खालचं दिसत आहे पूर्ण. चला दादा, पाय दुखाले नाही ना. चला मग. हा, हे गंध झाला आता, फेकून दे. फेकून दे ना, गंध आहे ना. आणि थोडस काढते. काय कसं कसं दिखायला लाग गया रे. थोडस काढ दादा, गंध आहे ना.
थांब थांब दाखव. पुशी दे तिने. पुशी दे. पुसू दे दादाला, पुसू दे. तेवढं फेकी द्या काढी सण. काय ते हा काय दादा ते कॉटन कॅन्डी आहे ना. हाय, थांब. चला पटापट पुढे जाऊ. खरंच खूपच थकून गेलो म्हणजे तिथून इथपर्यंत, कारण खूपच जास्त शिड्या आहेत. तुम्ही पाहू शकता तुम्ही किती वरती जायचंय आम्हाला अजून. दादा इकडे हो. याची काही मस्ती थांबत नाही, म्हणजे जिथं गेलो तिथं याची मस्ती चालूच असते. पाहू शकता तुम्ही किती मस्ती करताय. तो दादा इकडे आहे ना. काय करतोय तू. ए भाऊ यश त्याच्या हात धरा, हात पकडा. आरवी या मुलांनी ना ती कॉटन कॅन्डी खाऊन पूर्ण चेहरा खराब करून घेतला, पूर्ण चिकट. हे बघा किती छान बॅकग्राऊंड आहे. सर्व दाखवा. हे काय चालू राहिलो मी वरती जाऊ राहिलो. चला चला. तर खरंच खूप छान होणार आहे आजचा ब्लॉग. तर तुम्ही ना पूर्ण नक्की बघा आणि कंटिन्यू करा. आणि तुम्हाला ना पूर्ण पांडवलेनी म्हणजे पूर्ण वरचा व्ह्यू दाखवते मी. चला. हा कुठं गेला तो. इकडून चढायचंय. मग इकडून पण रस्ता आहे बघा. इकडे ना लिफ्ट असायला पाहिजे होती, मग थोडंसं इझी पडलं असतं ना चढायला. म्हणजे म्हातारा माणूस तर चढून नाही शकणार इथं. म्हणजे आपल्यासारखं इतकं थकून गेलं चढाईमध्ये, पूर्ण दम भरून गेला. मुलं पण थकून गेल्या. माझ्या सोरांश काही थकला नाही, तो येतं पळत पळत असा वरतीच गेला चढून. चला वरती जाऊ. थांबा कोणाचा फोन येतोय. चला इकडे. तिचा हात धरा यश. बापरे पाय तर नाही नाही म्हणतायत चढायचं. थोडंसं थांबून घेऊ का. हे बघा हे ते साबरच आहे ना. तेज आहे का दुसरं आहे. तेज आहे ना. हे साबर आहे ना खूप छान असतं. म्हणजे माझ्या आयुष लहान होता ना, म्हणजे आता आठवण आली तर सांगते. माझ्या आयुष्यानं लहान होता ना, त्याला फार खोकला झाला होता, म्हणजे दवाखान्याचा. पण त्याला फरकच पडायचा नाही, कारण त्याला ना सारखा खोकला यायचा. म्हणजे एलर्जी खोकला धूळ मातीचा. म्हणजे ना घरात मी साफसफाई केली होती, तर त्याला ना धूळ मातीची एलर्जी होऊन गेली होती. थांबा थोडासा श्वास घेते. तर आहे ना त्याला हे म्हणजे गावाला माझ्या सासूबाईन ते राहतात ना, त्यांची बहीण माझ्या सासूबाईन त्यांची बहीण, तर त्यांनी सांगितले होते त्या आत्याने त्यांनी की म्हणे लहान मुलांना याचा रोज पाजायचा तर त्याच्याने खोकला जातो म्हणे. खरंच आहे. म्हणजे 1-2 टक पाजला होता ना, खरंच माझ्या आयुष्य आहे ना खोकला झाला नाही. त्यानंतर म्हणजे पूर्ण खोकला बसूनच गेला होता. खरंच छान असतं हे, म्हणजे आयुर्वेदिक असतं ना. चला आता वरती जाऊ पटापट. बाकीची आमची फॅमिली गेली वरती. चला मुलं पण गेले वरती चढून. बापरे अजून तर तिकडे जायचं आहे आपल्याला भरपूर लांब. पण चला येऊन गेलो तर बरं झालं. केव्हाची इच्छा होती इथं यायची आमची. बरं झालं नाही येऊन गेलं. म्हटलं एक वेळेस पाहून घेतो. मुलं पण पाहून घेतील आणि आमचं पण पाहणं होऊन जाणार. चला माझ्या आयुष रोडतोय बघा तिकडे. येऊन गेलोय तर आता आम्ही वरती तिकीट वगैरे काढले. बाकीची म्हणजे आमची फॅमिली पाहून म्हणजे खाली जात आहेत ते, आम्हीच बाकी होतो. चला आता आम्ही पण पाहतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला आयुष अंधार आहे तिकडे नको जाऊ. कुठे इथं कोण नाही राहत बेटा. हां नाही असं नाही बोलायचं ना. हे बघा हे म्हणजे ना खूपच म्हणजे जुना आहे. 2000 वर्षापूर्वीचा गुफा आहे हा. तर एकदम पायासारखा आहे पूर्ण. चला म्हणजे ना माझ्या गावात मला येतोय कानावर. दादा इकडे इकडे हे बघा अंधार आहे म्हणून बरोबर दिसत पण नाही होणार. काय इथं हा बुद्ध भगवान. चला चला इकडे जाऊ ना आता. असं नाही
काय चला चला चला. माझ्या आयुषला आहे ना खूपच जास्त मस्ती येते या इथं. इथं पूर्ण अंधार आहे. चला चला चला, मजा येते ना, खूप एन्जॉय करतोय माझ्या आयुष. म्हणजे माझ्या आयुष्याने आमची पूर्ण फॅमिली मस्त एन्जॉय करत आहे. दादा चल आयुष चल चल. पण मला आहे ना भीती वाटते, कारण हे जास्त वरती आहे, मुलं आहे तर थोडे पण ऐकत नाही. म्हणजे नुसते सारखं इकडे पळ तिकडे पळ चालू आहे त्यांचं. इकडे पण तेच आहे का? चल आता दादा बाहेर जाऊ. चल बाहेर ना, चल बाहेर जाऊ. बाहेर मध्ये फिरून आलो आता आम्ही सर्व. म्हटलं बाहेर पण फिरून घेऊ. खूप छान आहे, म्हणजे पायासारखा व्ह्यू आहे. आणि हे 2000 वर्षापूर्वीचा आहे, बुद्धांचा लेणा आहे सर्व. इकडे पण बघा. पण हे ना वरती आहे, यासाठी वरतीने चढलो आम्ही. पण काही लोक जात पण आहेत. पण माझ्या आयुष्य तुम्हाला तर माहिती किती आगगाव आहे, असं थोडा पण शांत राहत नाही तो. आता बघा माझ्याकडे होता आणि तो पुढे गेला पळत. आणि माझी आरवी चप्पल इथंच सोडून गेली. म्हणजे माझ्या जेठानी सोबत ते उतरून गेले खाली आणि चप्पल इथंच सोडून गेली ती. चला हे बघा किती छान आहे. म्हणजे खूप उंच उंच डोंगर सारखं आहे ना, डोंगरच आहे म्हणजे वरती. दादा त्याच्या हात पकडा. इथून तर पूर्ण नाशिक दिसतंय ते बघा. प्रवासात खरंच ना खूप जास्त थकून गेलो, कारण 2 दिवसापासून आमचा प्रवासच होत आहे. काल पण सकाळपासून निघालो होतो. पाणी आहे का हे? त्याच्या आत धरा भाऊ. हे बघा इथं पाणी आहे बघा. इथं जास्तच खोल असणार आहे, खूपच जुनं आहे ना. चला पुढे जाऊ. चल ना दादा, दादा सोबत पुढे चाल ना. हा काय झालं? काय झालं? अरे वा एकदम भारी. आयुष इकडे आहे ना, इकडे आहे लवकर. आम्ही थकून गेलो इतकं वरती चढून चढून. पण माझ्या आयुष काही थकत नाही, त्याची मस्ती ना कंटिन्यू चालू आहे. म्हणजे नुसतं पळत आहे तो इथं. त्याला कसं एकदम छान वाटत आहे इथं खेळायसारखं. इकडे घरी नाही येत का? हा मी इथंच राहणार म्हणे, घरी नाही येणार. इथं पण हे सर्व तेज आहे ना. हे बघा या पण लेण्या आहेत इथं. वाचाव बाबासाहेब म्हणे. कसे आले? मग मूर्ती नव्हती का? आता फोटो नाही काढला का तुला? इथं पण बुद्ध भगवानच्या लेण्या आहेत बघा. काय बंद आहे? हे पाहू शकता तुम्ही किती जुन्या आहेत, खूपच जास्त जुन्या आहेत. मस्त आहे पण पायासारखा आहे. दादाचा हात पकड. तोरी फोटो काढले, छान छान फोटोस व्हिडिओ काढले आम्ही इथं. चाल बेटा. बापरे पडून जाणार रे. उतर खाली उतर, दगड आहेत इथं सर्व. उतर चल, चप्पल घालून घे. चला आता चला पुढे जाऊ. चला हा बस इथूनच बघून घे दादा, वरती नको चढू ना. इथूनच बघ ना. माझ्या आयुषला बघा वरती चढायचं आहे. नको दादा तिकडे जायचं आहे आपल्याला, अजून पाहायला जायचंय पुढे. चल चल लवकर जाऊ मग आम्ही. हा काय त्याला आहे तर इथं वरती चढायचं आहे. चल दादाचा हात पकड मग. चल कूद, उडी मार. दादा थांब. आरवी गेली माझ्या जेठाणी सोबत खाली. पुढे चालता का अजून वरती? चला मग. त्याच्या हात धरा भाऊ. दादा नको माती माती नको खेळ. बघा याची माती माती खेळायचं चालू होऊन गेलं. नाही पुढे जाऊ आपण. चल मग गंदे हात नाही भरायचे. इकडून जायचं तुला. चल मग सरक. तर दादाला फोटो काढायचा आहे. सरक दादा.
आवडतं इथं खेळायला, ते इथं निघायचं नावच घेत नाही. त्याला म्हटलं घरी चल स्वरांशला आणि आयुषला, ते म्हणता इथं इथंच राहू. काय बेटा थांब ना, आम्हाला पण येऊ दे, एकटा नको जाऊ. चला झालं आहे का अजून? दादा माटी माटी नको खेळून दादा, आपल्याला पण निघायला खूप उशीर होऊन जाणार. लांबचा प्रवास आहे आपल्या. हा नाशिकमध्येच येत आम्ही, अजून सुरत जायचं आहे आम्हाला, म्हणजे खूपच उशीर होऊन गेलं. जायला होऊन जाणार. किती वाजलेत आता? 4:30. मग आपल्याला तर रात्रच होऊन जाणार. त्याच्या आत धरा भाऊ. चला आता जितकं होईल तितकं तुम्हाला पण मी दाखवायचा प्रयत्न करणार. चला म्हटलं वरती चल बघायचं, तो म्हणतोय मला इथंच खेळू दे म्हणे, त्याला इतकं आवडतं इथं खेळायला. वरती जाऊ ना, तू नको येऊ ना, इथं मम्मीकडे बस ना, जा. चला चप्पल बाहेर काढू. इथं रे, इकडे जायचंय का? इकडे इकडे रे बेटा. चल तू मम्मीकडे राहा ना, तिथं जा. जा वरती नको येऊ. हे बघा आपला जावाचा किती किती जुनं आहे बघा, फारच जुनं आहे. इकडे या दादा. हे काय आहे? हे बघा पूर्ण लेण्या आहेत बुद्ध भगवानच्या. चल चल तिकडे जाऊ आपण, वरती जाऊ. चल चल आयुष, आरवीचा हात पकड दादा, तिकडे मम्मीकडे जा ना. असं नाही बोल, मला पाडला असतं ना तुम्ही. चला आता वरती जाऊ आपण. चप्पल नको घालू, चप्पल काढ, चप्पल काढून घे, चप्पल काढ ना. जा दादाकडे जा, पाय दुखून येणार तुझे. जा चला ना. मुलांमध्ये बघा किती एनर्जी येते, तर लगेच चढून जात आहेत वरती. आहे ना मध्ये, आहे ना म्हणे. चल कुठं आहे दादा ती मूर्ती? सर्वीकडे अंधार आहे ना. मुलांचे मस्तीचा आवाज येतोय बघा. चला तिकडे असणार मूर्ती. चला चला बाजूमध्ये मूर्ती तिकडे. चला इकडे पाहू ना आपण. चला इथं पण पाणी बघा, पाणी पाणी भरलंय. पाणी हे आंघोळीसाठी होतं पहिले. हा तेव्हाच पाणी. हो का? खड्डा म्हणजे सोबत जाना. कुठे होते दोघं बघा, तिकडे गेले. चला नाही तिथं नको जाऊ ना, जितकं तिकडे नको जाऊ दादा. किती वरती येऊन गेलोय बघा आपण, किती खाली दिसतंय ते नाशिक. दीदी इकडे चल, इकडे. मुलं आहेत ना, फक्त गाडीमध्ये झोपायचं काम करतायत. हो घरीच जायचंय बघा, मुलं पण थकून गेले चढून चढून. येत आता नाही नाही ना, कुठे नाही, काहीच नाही आता, इथून संपलं. नाही चला आता काही नाही, तिकडे पुढे चला. आपल्याला पण दूरचा प्रवास करायचा आहे. मस्त पाहून झालं आपलं. चल आता खाली जाऊ. चला आता. हा माझ्या आरूच्या नुसतं नखरच चालू असतात बघा. काय सांगते ती, काय करायचंय तुला? हा
नाही बाई बस आता बस. बघा तिचे तर पायाने दुखलं तर आमच्या तर नुसतं पाय दुखून आले कारण खूप जास्त म्हणजे वरती चढायचं होतं शिड्या. चला आयुष काय करतोय हा? तो बघा काय खेळतोय. काय खेळतोय हा? हे पूर्ण कॉटन कॅन्डी लावून घेतली ना. चला आता पटकन खाली उतरून जाऊ. ते म्हणजे आमचे फॅमिली आहेत ना ते पण वेट करतायत खाली. चला झालंय आमच्या सर्व पांडवलेने सर्व फिरून. जितकं झालं तितकं मी तुमच्यासोबत पण शेअर केलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर आता निघतो आम्ही म्हणजे ना खूपच उशिरून गेला आणि दूरचा प्रवास आहे ना. माझ्या आई बघा पाणी पिऊन पिऊन कसा पितोय. दादा काय पितोय तू? काय ते बटर मिल्क दीदीला पण दे ना. का बरं असं करतोय नाही तो इथं म्हणजे ना कोणालाच काही वस्तूला हात लावू देत नाही. म्हणजे खायला द्यायची वस्तू नाही. स्वरांशला देतोय नाही आरवीला देतोय. तर चला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशाच छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.